Hello everyone, welcome to Easy English Buddy. So today we are going to learn about which. Okay. इथे बघा WH फॅमिली मधला हा जो विच आहे याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर करतो. इथे बघा असंच आपण वेगळ्या प्रकारे विचचा वापर कसा करायचा आहे हे शिकणार आहोत. बघा इथे जो, जी, जे असं तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला वाटत असेल विच म्हणजे तर कोणता, कोणती असं होतं, तर हे काय आहे? अगदी बरोबर आहे. इथे विचचा वापर आपण रिलेटिव्ह क्लॉज म्हणून करणार आहोत. ओके, रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे काय? बघा एखादी वस्तू त्याच्या रिलेटेड बोलत आहे, त्याच्या संबंधी आपण बोलत आहे. फॉर एक्झाम्पल बघा ती चेअर आहे जी प्लॅस्टिकची आहे. बघा आपण त्या चेअर बद्दल बोलत आहोत, म्हणजे त्या चेअर विषयी बोलत आहोत, म्हणजेच आपण रिलेटिव्ह क्लॉजचा इथे वापर करत आहोत. त्यासाठी आपण इथे विचचा वापर करत आहोत. तर विचचा वापर आपण निर्जीव वस्तू, प्राणी वगैरेसाठी करतो. विचचा वापर आपण व्यक्तीसाठी करत नाही. व्यक्तीसाठी आपण हुचा वापर करतो आहे. त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर अपलोड सुद्धा केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. ओके, चला आपण काही त्याचे सेंटेन्स बघूया. फर्स्ट सेंटेन्स आहे, मी ते पुस्तक वाचतोय जे खूप प्रसिद्ध आहे. बघा मी ते पुस्तक वाचतोय जे खूप प्रसिद्ध आहे. आय एम रीडिंग द बुक विच इज व्हेरी फेमस. आय एम रीडिंग द बुक विच इज व्हेरी फेमस. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला ते गिफ्ट आवडलं जे तू दिलं. ओके बघा, आय लाईक द गिफ्ट विच यू गेव. आय लाईक द गिफ्ट विच यू गेव. ओके. नेक्स्ट आहे, आपण त्या हॉटेलमध्ये गेलो होतो जे खूप महाग आहे. बघा आपण त्या हॉटेलमध्ये गेलो होतो जे खूप महाग आहे. वी वेंट टू द हॉटेल विच इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. We went to the hotel which is very expensive. नेक्स्ट सेंटेन्स आहे, हा तो पेन आहे जो मी काल विकत घेतला. This is the pen which I bought yesterday. This is the pen which I bought yesterday. हाच तो पेन आहे जो मी काल विकत घेतला. नेक्स्ट आहे, मी एक कुत्रा पाहिला जो भुंकत होता. I saw a dog which was barking. I saw a dog which was barking. नेक्स्ट आहे, हा तो रस्ता आहे जो गावाकडे जातो. हा तो रस्ता आहे जो गावाकडे जातो. This is the road which goes to the village. नेक्स्ट आहे, ही ती शाळा आहे जी खूप प्रसिद्ध आहे. जी खूप प्रसिद्ध आहे. This is the school which is very famous. This is the school which is very famous. नेक्स्ट आहे, मला ते खाणं आवडतं जे आई बनवते. मला ते जेवण आवडतं जे आई बनवते. बघा इथे आपण खाण्याबद्दल बोलत आहे, जेवणाबद्दल बोलत आहे, आईबद्दल बोलत नाही. म्हणजे आई ते बनवते, पण काय बनवते? जेवण बनवते. सो आय लाईक द फूड विच इज माय मदर मेक्स. I like the food which my mother makes. ओके. नेक्स्ट आहे, मला असा मोबाईल हवा आहे जो जास्त वेळ चालेल. I want a mobile which lasts long. I want a mobile which lasts long. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही अशी जागा शोधत आहोत जी शांत आहे. We are looking for a place which is peaceful. We are looking for a place which is peaceful. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तिने असा कोर्स निवडला जो तिच्यासाठी उपयोगी आहे. She chose a course which is useful for her. She chose a course which is useful for her. नेक्स्ट आहे, त्यांनी अशी बस पकडली जी थेट पुण्याला जाते. त्यांनी अशी बस पकडली, बघा, जी थेट पुण्याला जाते. They caught a bus which goes directly to Pune. They caught a bus which goes directly to Pune. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला असा बॅग पाहिजे जो मजबूत आहे.
आय नीड अ बॅग विच इज स्ट्रॉंग. आय नीड अ बॅग विच इज स्ट्रॉंग. नेक्स्ट सेंटेन्स बघा. त्याने असा निर्णय घेतला जो योग्य होता. त्याने असा निर्णय घेतला जो योग्य होता. He made a decision which was right. He made a decision which was right. नेक्स्ट आहे बघा किती छान सेंटेन्स आहे. मला अशी नोकरी हवी आहे जी मला आवडेल. नक्कीच तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी नक्कीच मिळो अशीच प्रार्थना करूया. सेंटेन्स बघा. आय वॉन्ट अ जॉब विच आय विल लाईक. आय वॉन्ट अ जॉब विच आय विल लाईक. ओके. खूप. नेक्स्ट आहे. आम्ही असा रस्ता निवडला जो कमी ट्रॅफिकचा होता. वी चोज अ रोड विच हॅड लेस ट्रॅफिक. वी चोज अ रोड विच हॅड लेस ट्रॅफिक. नेक्स्ट आहे. तिने असा फोन घेतला जो खूप महाग नव्हता. निगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा. सी बॉट अ फोन विच वॉज नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सी बॉट अ फोन विच वॉज नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ओके. नेक्स्ट बघा. आम्ही अशी वेळ ठरवली जी सगळ्यांना सोयीची आहे. ओके बघा. वी फिक्स अ टाइम विच इज कन्व्हिनियंट फॉर एव्हरीवन. वी फिक्स अ टाइम विच इज कन्व्हिनियंट फॉर एव्हरीवन. नेक्स्ट आहे. आम्ही असा पर्याय निवडला जो स्वस्त आहे. ओके. वी चोज अन ऑप्शन विच इज चीप. We chose an option which is cheap. ओके. नेक्स्ट आहे. मी तो व्हिडिओ पाहिला जो खूप मजेशीर होता. I watched the video which was very funny. I watched the video which was very funny. नेक्स्ट आहे. मी एक चित्र पाहिले जे खूप सुंदर आहे. मी एक चित्र पाहिले जे की खूप सुंदर आहे. I saw a picture which is very beautiful. I saw a picture which is very beautiful. नेक्स्ट आहे. मला ते गाणं आवडतं जे तू काल लावलं होतंस. I like the song which you play yesterday. I like the song which you play yesterday. नेक्स्ट आहे. मला असे सिरीज पाहायला आवडते जी खूप इंटरेस्टिंग आहे. I like to watch a series which is very interesting. I like to watch a series which is very interesting. नेक्स्ट आहे बघा. आम्ही असा प्लॅन केला जो सगळ्यांना आवडला. We made a plan which everyone liked. We made a plan which everyone liked. And then last sentence बघा. मी असे वाक्य निवडले जे रोजच्या वापरण्यासाठी उपयोगी आहेत. बघा सेंटेन्स. मी असे वाक्य निवडले जे रोजच्या वापरण्यासाठी उपयोगी आहेत. आय सिलेक्टेड सेंटेन्सेस विच आर युजफुल फॉर डेली यूज. आय सिलेक्टेड सेंटेन्सेस विच आर युजफुल फॉर डेली यूज. ओके. सो खूप छान व्हिडिओ आहे. व्हिडिओ परत बघा आणि प्रॅक्टिस करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय बाय.